नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्षवेधी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती. आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात. दिव्यांग व्यक्ती असतील, महिला बचत गट असतील, कर्मचारी असतील, विद्यार्थी असतील, या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक असलेली कर्जमाफी संदर्भात या ठिकाणी महाराष्ट्र सरकारद्वारे सूचित करण्यात आलेल्या सूचनांचं या ठिकाणी व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या काही सूचना दिल्यात त्या पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, नेमकं 2026मध्ये कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांचा याच्यामध्ये फायदा होणार आणि कोणत्या शेतकऱ्याकडे कोणती माहिती असली पाहिजे याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या कर्जमाफी संदर्भात नेमण्यात आलेल्या प्रवीण परदेशी समितीचा अभ्यास येत्या 8 ते 10 दिवसात पूर्ण होण्याची शक्यता आहे. यासाठी ॲग्रोस्टॉक, पीएम किसान, डिजिटल क्रॉप सर्व्हे, साखर कारखान्याकडील ऊस उत्पादक संख्या तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या याची जुळवणी करण्यात येणार आहे. त्यातून खऱ्या शेतकऱ्यांची संख्या स्पष्ट होणार आहे आणि कर्जमाफी संदर्भात राज्य सरकार निर्णय घेणार असल्याचे शेतकऱ्यांची संख्या सरकारवर निर्भर केली जाणार आहे. असेही सूत्रांचं म्हणणं आहे की या ठिकाणी खऱ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी कोणत्या शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफीची आवश्यकता आहे हे चित्र स्पष्ट करण्यासाठी विविध प्रकारचे आयडिया आता राज्य सरकार वापरत आहे. परदेशी समितीचा अहवाल एप्रिल अखेर देण्याचा आदेश राज्य सरकारने दिलेला आहे. त्यानंतर जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार अशा प्रकारची चर्चा सुद्धा विधान भवनामध्ये चालू आहे. शेतकऱ्यांकडून कोणकोणती माहिती घेतली जाते आणि कोणती घेतली जाणार, तर बघा, कर्जमाफी देताना सहकार विभागातर्फे वेगवेगळ्या योजनांमधील शेतकऱ्यांची संख्या, शेतकऱ्यांकडे उपलब्ध जमीन, त्या जमिनीच्या पिकासाठीचा वापर, केंद्र व राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या निधीचा लाभ, सर्व शेतकरी जे घेतात त्याची माहिती, अतिवृष्टीत मदत करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची संख्या, साखर कारखान्यात ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या, नियमित FRP मिळत असल्यास अशा शेतकऱ्यांची संख्या या ठिकाणी राज्य शासनातर्फे गोळा केली जात आहे. राज्य सरकारने यापूर्वी 2016 आणि 2019 मध्ये कर्जमाफी दिली होती आणि या शेतकऱ्यांची संख्या उपलब्ध असून या सर्व संख्यांची आता जुळवणी करण्याचं काम प्रवीण परदेशी समितीचं सुरू आहे. यातून खऱ्या व गरजू शेतकऱ्यांची संख्या कळणार असून त्यांना कशा प्रकारे मदत करावी याचा निर्धार सरकार करणार आहे. त्याच्यामुळे भूमी अभिलेख विभागाच्या योजनेत, ॲग्रोस्टॉक योजनेत 1,23,00,000 शेतकऱ्यांची नोंद करण्यात आलेली आहे. तसेच गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 10,000 रुपयांची मदत करण्यात आलेली होती. शेतकऱ्यांची संख्या व भूमी अभिलेख विभागाच्या डिजिटल क्रॉप सर्व्हे या सर्व योजनेत याचा समावेश करून सर्व शेतकऱ्यांची संख्या तपासली जाणार आहे. यात शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकांचा नोंद या ठिकाणी ठेवली जाणार आहे. तसेच भूमी अभिलेख विभागाकडील 5 एकरपेक्षा जास्त बागायत शेती असलेल्या शेतकऱ्यांची संख्या सुद्धा घेतली जाणार आहे. यासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या, सर्वसामान्य या सर्व माहितींची जुळवणी करून जो खरा योग्य लाभार्थी आहे त्या योग्य लाभार्थ्यापर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याची योजना या ठिकाणी फडणवीस सरकारने आखलेली आहे. त्याच्यामुळं आपल्या आजूबाजूला जे काही शेतकरी आहेत ज्यांना कर्जमाफीची अत्यंत नितांत आवश्यकता आहे, अशा शेतकऱ्यांना या योजनेची माहिती व्हावी या दृष्टीनं हा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.